लातूरमध्ये अनुसूचित जातीतील 59 जाती उपवर्गीकरणासाठी समर्थनार्थ एक बैठक घेतली. त्या बैठकीमध्ये आम्ही असा निर्णय घेतला, पंजाबच्या अनुसूचित जाती प्रवर्गातील घटकांनी सुप्रीम कोर्टाकडे एक रिट पिटिशन दाखल केलं होतं. त्या अनुषंगानं संबंध भारत देशातील राज्याला 59 जाती जमातीसाठी या ठिकाणी उपवर्गीकरण लागू करावं अशा पद्धतीचा निर्देश त्या ठिकाणी दिलेला आहे. काही देशातील राज्यांनी पंजाब असेल, तेलंगणा असेल, आंध्र असेल, कर्नाटक असेल, केरला असेल अशा राज्यांनी ते लागूही केलेलं आहे. परंतु आता महाराष्ट्र उपवर्गीकरण त्या ठिकाणी लागू करण्यासाठी एक समिती स्थापन केली आणि त्या समितीचा अहवाल सादर झालेला आहे. त्या संदर्भामध्ये आम्ही अनुसूचित जातीतील 59 जाती उपवर्गीकरणासाठी समर्थनार्थ त्या ठिकाणी आवाज उठवत असताना काही लोकांनी मला चुकीच्या पद्धतीनं त्या ठिकाणी मी एकच म्हटलं की अनुसूचित जाती उपवर्गीकरणासाठी कुठल्याही एका महाराष्ट्रापुरता निर्णय नाही, संबंध भारत देशाचा निर्णय आहे, प्रत्येक राज्याला लागू आहे आणि ते महाराष्ट्रामध्ये होऊ घातलेलं आहे. त्यामुळे त्याचा अभ्यास करावा आणि निश्चित रूपानं उपवर्गीकरण त्या ठिकाणी लागू करावं या समर्थनार्थ मी त्या ठिकाणी बोलत असताना काही संजय बनसोडे असतील, राजकुमार बडोले असतील यांची कार्यकर्ते आज मला त्यांचे फोटो टाकून माझ्याकडे फोन करतायत, मी फलाना संजय बनसोडेचा जवळचा आहे, मी कार्यकर्ता आहे, बडोलेचा कार्यकर्ता आहे. काहीतरी माझ्या मोबाईलमध्ये 50 फोन आले असतील वेगवेगळ्या ठिकाणी, महाराष्ट्रातून फोन चालू आहे की सुधाकर भालेराव तुमची हत्या करू, तुमच्या गाड्या जाळू, तुम्हाला शाई फेकून मारू, उद्या माझा कार्यक्रम आहे, माझ्या नेत्याचा कार्यक्रम आहे, त्या ठिकाणी तुम्हाला शाई फेकू, आम्ही तुमच्यावर हमला करू, अशा पद्धतीची धमकी देत असल्यामुळे मी आता जिल्हाधिकारी महोदय आणि पोलीस अधीक्षक महोदयांना निवेदन दिलेलं आहे आणि माझी एक विनंती आहे की अशा पद्धतीचा खोटा आरोप करून बाबासाहेबांचे वंशज आनंदराज आंबेडकर साहेबांच्या नावाखाली मला बदनाम करून मला राजकीय सामाजिक या ठिकाणी आस्त करण्यासाठी जर कोणी प्रयत्न करत असेल तर मला त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे, या भूमिकेची माझी मागणी. या पद्धतीचं आपल्याला निवेदन दिलेलं आहे. त्या निवेदनामध्ये सर्व वस्तुनिष्ठ परिस्थिती त्या ठिकाणी दाखवली. मी पोलीस स्टेशनला माननीय पोलीस अधीक्षक साहेब आणि माननीय जिल्हाधिकारी महोदयांना पत्राद्वारे कळून मला माझ्या जीवितास धोका निर्माण झाल्यामुळं मला त्या ठिकाणी पोलीस संरक्षण मिळावं अशी मी विनंती केलेली नाही. आता मी काय आमदार नाही आहे, मी फक्त सामाजिक मागणी केलेली आहे. जर मी आमदार असतो, त्यांचा स्पर्धक असतो, 10 वर्ष मी आमदारकी केली आहे, 10 वर्ष ते करतायत, काय विषय आता डिलिमिटेशन झालं तर काय आमदारकी निवडणुकी पण लढवल्या मिळणार नाहीत. असं असताना तुम्ही जर एखादी सामाजिक मागणी डिमांड करत असताना ते बी सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार त्या ठिकाणी गाईडलाईन दिल्या असताना जर मी मागणी करत असेल तर राष्ट्रभूमिकेने संविधानिक भूमिकेने परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या नैतिक भूमिकेचा आणि संविधानिक अधिकाराचा वापर करून मागणी करणं काय चुकीचं आहे? तर राजकीय षडयंत्र समजून राजकीयचं षडयंत्र रचून मला जर संपवण्याचा घाट घालत असतील तर मला काय त्यांच्यावर आरोप असा दिला नाही. माझ्या मोबाईलमध्ये फोटो आहेत आणि ते फोनवर सांगतायत की मी अमुक संजय बनसोडेचा नातेवाईक आहे, मी भाचा लागतो, कोण भाचा आहे कोण नाही मला माहिती नाही. अशा पद्धतीचं आयुष्यामध्ये आम्ही कधी काम केलेलं नाही. म्हणून या ठिकाणी मला माझ्या जीवितास धोका निर्माण झालेला आहे. पोलीस संरक्षण मिळावं आणि अशा ढोंगी लोकांपासून मला बचाव व्हावा एवढी माझी मागणी आहे. काय नाव आहे? ज्या ठिकाणी नाव नाही आहे त्याचं, मला फक्त नंबर आला, त्यांनी फोन केला, मी तिथं पोलीस स्टेशनचे PI अहमदपूरचे त्यांनाही कळवलेलं आहे, जिल्हाधिकारी महोदयालाही नंबर पाठवलेला आहे, SP महोदयाला नंबर पाठवलेला आहे, तिथल्या DYSPला रायबोळे साहेबांना नंबर पाठवलेला आहे. अशा पद्धतीनं किती नंबर आहे तुम्हाला किती काढू? मी तर आता कधी कधी फोन सुद्धा मला स्विच ऑफ करून ठेवावा लागला. घाण भाषेमध्ये त्या ठिकाणी बोलतात, परिवारावर बोलतात, वेगवेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी हमला करण्याची भीती दाखवतात. मी काही घाबरणाऱ्यापैकी नाही. समर्थनार्थ समाजाच्यासाठी जीव गेला तरी चालेल, परंतु निश्चित रूपानं जे समर्थनार्थ बोलणं आहे ते बोलत राहीन आणि ते समर्थनार्थ बोलत असताना कुणाला जर वाईट वाटत असेल तर सरकारच्या माध्यमातून तुम्ही जर उठाव करा. सरकार देईल न देईल तो नंतरचा विषय आहे, परंतु आवाज उठवणं, सामाजिक डिमांड समोर ठेवणं ही काळाची गरज आहे आणि ती मागणी करत आहे. मी आज आमदार असताना सुद्धा पोतराजाच्या अवस्थेमध्ये आंदोलन केलेलं आहे, त्याच मागणीसाठी प्रायोरिटीने पुढाकार घेतलेला आहे आणि आता ती समोर येत असताना मला आनंद आहे की सामाजिक बांधिलकी म्हणून त्या ठिकाणी विकासाच्या दृष्टिकोनातून समाजाला सामाजिक समानता प्रस्थापित झाली ही भावना आहे. आणि असं असताना तुम्ही जर मागणीसाठी जर विरोध करून एकीकडे समाजाचे काही लोक सोबत घेऊन त्यांना एका वेगळ्या पद्धतीने विरोध दाखवतात, असं बी खोटं दाखवण्याचं सुद्धा काम करत आहेत. असं करण्यापेक्षा बाबासाहेबांनी जे काही विचार दिलेला आहे आपल्याला, खरं तर तथागत गौतम बुद्धांचा जो विचार आहे प्रज्ञाशील, करुणा, अहिंसात्मक वागण्याची जी परिस्थिती आहे त्या तत्वावर तरी आम्ही समदुःखी प्राण्यांनी एकत्रित राहायला पाहिजे. आम्ही बाबासाहेबांच्या वंशजांचा कधीच अपमान करणार नाही उभ्या आयुष्यामध्ये आणि आम्हाला ते करायची आवश्यकता सुद्धा नाही आहे. बाबासाहेबांनी जे आम्हाला दिलेलं आहे ते आमच्या आयुष्यामध्ये सोनं करून टाकलेलं आहे. मानवी जीवनामध्ये
मानवी प्राणी असेल, पशु असेल, पक्षी असेल, चराचरामध्ये बाबासाहेबांनी न्याय दिलाय. आणि त्या न्यायदेवतेमध्ये जर सुप्रीम कोर्टाचा निर्णय झाला असेल आणि ती डिमांड मागणी करत असेल तर वास्तव काय, चुकीचं काय? ठीक आहे. धन्यवाद.